बातमीपत्राच्या सुरुवातीलाच कल्याणमधून एक मोठी बातमी समोर येते। कल्याणमध्ये भर रस्त्यात इमारत कोसळली आहे। कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरामध्ये दुपारी 2:05 रिडेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा मोठा भाग अचानक भर रस्त्यात कोसळला। इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। परिसरातील नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केलाय। तर कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे। कल्याणमध्ये भर रस्त्यात एक मोठी इमारत कोसळली आहे। कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरामध्ये दुपारी 2:05 पुनर्विकासासाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन या इमारतीचा मोठा भाग अचानक भर रस्त्यात कोसळला। इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। परिसरातील नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। पाडकामाच्या ठिकाणी कुठलीही सुरक्षा व्यवस्था किंवा संरक्षणात्मक उपाययोजना केल्या नव्हत्या असा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केलाय। तर दुसऱ्या एका इमारतीमधून मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत। एका इमारतीचं पुनर्विकासाचं काम सुरू होतं, इमारत पाडण्याचं काम सुरू होतं। मात्र हे काम सुरू असतानाच भर दुपारी आणि भर रस्त्यात या इमारतीचा मोठा भाग कोसळलेला आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। अमजद खान आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमजद, अगदी दुपारच्या वेळी ज्यावेळी इथं लोक असू शकली असती अशा वेळी कुठलीही सुरक्षा उपाययोजना न करता अशा प्रकारे इमारत पाडली गेली आहे, किंबहुना ती पडली आहे, नेमकं काय घडलं? सागर, कल्याण पश्चिमेतील घोलपनगर परिसरात आहे। या परिसरात एक बहुमंजिला अति धोकादायक इमारत होती। या इमारतीला पाडण्याचे काम आज केडीएमसीने हाती घेतलं होतं। मात्र इमारत पाडण्यासाठी जी उपाययोजना केली पाहिजे ती उपाययोजना केडीएमसी कडून करण्यात आली नव्हती आणि इमारत पाडताना ही इमारत अचानक कोसळली आणि आजूबाजूच्या परिसरात यामुळे भीतीचे वातावरण पसरले। सध्या इमारतीचा जो ढिंगारा ते काढण्याचे काम सुरू आहे। मात्र ज्या प्रकारे निष्काळजीपणा केला गेला आहे, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। मात्र ही संपूर्ण घटना चित्रित झाली आहे आणि कशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एक मोठी घटना होऊ शकली असती। मात्र सुदैवाने कोणताही अनर्थ झाला नाही आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। नक्कीच अमजद, तुम्ही आपल्या सोबत राहाच। अजून एक महत्त्वाची बातमी आहे।